जायकवाडी धरण 95% भरल्यानंतर विसर्ग सुरू झाला। एक एक दरवाजा उघडला जातोय। ही थेट दृश्य जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले जात आहेत। त्यातला एक एक दरवाजा आता उघडत आहेत आणि गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू झालेला आहे। यंदा अगदी 15 ते 20 दिवसाच्या अंतरातच जायकवाडी धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडावे लागलेत। 95% धरण भरलेलं आहे। एरवी मराठवाडा म्हटलं की कायम दुष्काळी परिस्थिती आपल्या डोळ्यापुढे येते। जायकवाडी धरण म्हटलं की उन्हाळ्यामध्ये आपण कायम जायकवाडीतला पाणीसाठा कमी होतोय अशा बातम्या बघत असतो। मात्र पावसाळ्यामध्ये जायकवाडी धरण थोडं भरले अशाही बातम्या बघतो। यंदा मात्र पावसाळ्यात जायकवाडी धरण 95% भरले। नाशिक नगर या भागातल्या जोरदार पावसामुळे धरणं भरली आणि त्यानंतर धरणांमधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आणि जायकवाडी धरणात आवक वाढायला लागली आणि धरण 95% भरल्यावर पुन्हा एकदा गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू केलाय। सध्या 2 दरवाजे उघडले। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडून विसर्ग सुरू होतोय। एक एक दरवाजा उघडत विसर्ग सुरू केला जातोय। जायकवाडीचे सर्व दरवाजे पाण्यात गेले। 95%हून अधिक धरण सध्या भरलेले आहे। मराठवाड्यातल्या नागरिकांची तहान भागवणारं, सिंचनाचा प्रश्न सोडवणारं हे जायकवाडी धरण हे कधी भरतं याकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलेलं असतं। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे। माधव, काही वेळापूर्वी आपण या धरणाचे दरवाजे उघडणार असं बोललो होतो आणि आता तो क्षण आलेला आहे। धरणाचे एक एक दरवाजे उघडायला सुरुवात झाली। सुवर्णा, जायकवाडी धरणाचा पहिला आणि 18वा हे 2 दरवाजे अर्ध्या फुटाने आता उघडण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता बरोबर 10वा आणि 9वा असे मधोमध म्हणजे पाणी पातळी लक्षात घेऊन कुठल्याही एका बाजूने पाणी जास्त जाऊ नये याचा विचार करून जायकवाडी प्रकल्प अधिकाऱ्याकडून एक एक दरवाजे उघडण्यात येत आहेत। त्यातला आता हा बरोबर आपण आता जसं सांगितलं होतं 9वा आणि 10वा दरवाजा आता उघडला जातोय। एकाच वेळेस 2 दरवाजे म्हणून बरोबर बॅलन्स साधून हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची सूचना काल रात्रीच गोदावरी नदीपात्रातील सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आली होती आणि त्यानुसार आता सगळ्यांनी खबरदारीचा उपाय करावा, म्हणजे पुढे गोदावरी नदीपात्रात लगत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या 3 जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि आता प्रत्यक्ष हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। सध्या जायकवाडी धरणामध्ये नाशिक आणि नगर या 2 जिल्ह्यातून जवळपास 5000 क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी येत आहे आणि ते दुपारी अधिक वाढण्याची शक्यता आहे। माधव, पुन्हा तुमच्याकडे येणार आहोत। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। ते जायकवाडीतून विसर्ग सुरू झालेला आहे। 4 दरवाजांमधून सध्या विसर्ग होतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।